निरंतर होने वाली यातायात की समस्या और नागरिकों को होने वाली परेशानी को ध्यान में रखते हुए बाईपास मार्ग का काम जल्द पूरा हो और नागरिकों के लिए खुला हो, इसके लिए पूर्व सांसद सुनील मेंढे ने निरंतर प्रयास किया। वर्तमान में प्रत्यक्ष निर्माणाधीन होने वाले इस बाईपास मार्ग का पूर्व सांसद सुनील मेंढे ने 30 दिसंबर को जायजा लिया और महामार्ग प्राधिकरण के अधिकारी एवं विकासक कंपनी के साथ चर्चा की। इस मार्ग का 3 लेन निर्माण कार्य पूरा हो गया है। आने वाले जनवरी 2025 के अंत तक इस मार्ग से यातायात शुरू होने का विश्वास भेंट के पश्चात पूर्व सांसद सुनील मेंढे ने व्यक्त किया है। विगत कुछ महीने से भंडारा शहर के बाहर से जाने वाले राष्ट्रीय महामार्ग का निर्माण कार्य शुरू है। दूसरी ओर शहर में यातायात की समस्या होने के कारण नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। इसलिए पूर्व सांसद सुनील मेंढे ने सोमवार 30 दिसंबर को राष्ट्रीय महामार्ग के काम की जगह प्रत्यक्ष भेंट दी और जायजा लिया। पूर्व सांसद सुनील मेंढे ने वैनगंगा नदी पर कोरम्बी में शुरू पुल के निर्माण कार्य का जायजा लिया। जायजा के दौरान 6 लेन मार्ग में से एक बाजू के 3 लेन मार्ग का काम करीब पूरा हो गया है, ऐसा उनके ध्यान में आया। इस समय उन्होंने अन्य तकनीकी बातों का भी जायजा लिया है। अगदी खरं आहे की सदर या बायपासची मागणी जेव्हापासून मी 2019ला खासदार झालो तेव्हापासूनची आपण याची मागणी सुरू केली होती। मुळात भंडारा शहरातून संपूर्ण नॅशनल हायवे नंबर 6 जे संपूर्ण ट्रॅफिक आहे, ज्याची भरपूर ट्रॅफिक डेन्सिटी आहे, ती सुरू असल्यामुळे आपल्याला या रस्त्याची गरज होती। आणि आदरणीय नितीनजी गडकरी आपले मंत्रीजी यांनी त्यावेळेस माझी मागणी मान्य केली आणि या संपूर्ण रस्त्याची मान्यता देऊन त्याचं रिसर काम पण चालू झालं। वेळेप्रमाणे तसं हे काम मागच्या जानेवारीच्या पूर्वीच ते होणं अपेक्षित होतं, परंतु याच्या ज्या पुलावरती आता उभे आहोत याची आपण डिझाईनमध्ये चेंज करून त्याची आपण उंची वाढवली। जे पूर्वी 3 मीटर साधारणतः अंदाजे 3 मीटरनी उंची वाढवली, त्यामुळे यांना ॲडिशनल वेळ लागला। सोबतच आपल्या भेलेवाड्याला तिथून काही प्राणी साधारणतः दुसऱ्या दोन्ही बाजूला या बाजूनी त्या बाजूला प्राणी जातात, वन्य प्राणी जातात, त्यांच्या सोयीकरता अजून एक एक्स्ट्रा ब्रिजची आपण मागणी केली। त्याच्यामुळे साधारण थोडासा याला वेळ झाला। आता मात्र आपण जे बघतोय साधारणतः एकूण 6 लेनचा रस्ता आहे, 3 लेन आता उभे आहोत। उर्वरित 3 लेनचं काम आता अगदी शेवटच्या टोकाचं काम चालू आहे। मला असं वाटतं की दोन्ही दृष्टीने जर विचार केला आपण पूर्ण 6 लेन तर साधारणतः मार्चपर्यंत यांचे दोन्ही 6 लेनचं काम पूर्ण होईल। आपला आग्रह असा आहे, लोकांची मागणी आहे, कलेक्टर असोत किंवा नॅशनल हायवेचे सगळे इंजिनियर लोक असे आहेत की आपण ज्या लेनवरती उभे आहोत 3 लेनवरती याचं काम जवळपास 100% काम जवळपास झालेलं आहे। फक्त एक्सपान्शन जॉईंट तेवढंच काही ते बाकी आहे, जे कधीही 15-20 दिवसात होऊ शकेल। आपली मागणी अशी आहे की या रस्त्याचं किमान 3 लेन यांनी ताबडतोब सुरू करावे आणि उर्वरित ब्रिज यांनी मार्च नंतर सुरू करावा। कॉन्ट्रॅक्टरची अडचण अशी आहे की बा याच ब्रिजवरून त्यांना तिथे सामान न्यायचं आहे। त्याचं सगळं अडचण असं आहे की बा हाही ब्रिज आपण एकदा 3 लेन चालू केले तर त्या रस्त्याला अजून 4-5-6 महिने वेळ लागू शकतो। त्याच्यात आपण तोडगा काढू आणि शक्य तितके लवकर साधारणतः महिन्यात 1.5 महिन्यात साधारणतः 3 लेन तरी आपण चालू करू असा आपला आग्रह आहे। तसं कॉन्ट्रॅक्टरशी आपलं बोलणंही चालू आहे। मला असं वाटतं की नाही काही तर फरवरीपर्यंत 31 जानेवारीपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता चालू करायला लावू आणि लोकांची जी आत्ता अडचण जाते 3-3 तास 4-4 तास त्रास होतो, विशेषतः रुग्णवाहिकेला त्रास होतो। रुग्ण जेव्हा साकोलीवरून नागपूरला किंवा नागपूरकडून गारगोळी जातात, मोठ्या प्रमाणात लोकांची अडचण आहे, स्थानिक लोकांची अडचण आहे। शहरात ते ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे हा रस्ता शक्य लवकर होणं आवश्यक आहे। म्हणून तरी एक आपण मान्य केलं पाहिजे की गेल्या आपण वारंवार पाठलाग केल्यामुळे आणि नितीनजींनी स्वतः लक्ष घातल्यामुळे एक संपूर्ण हाई ब्रिज, लाखणी, साकोली, देवरी हे सगळे ब्रिज येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये सगळे ब्रिज थ्रूआउट होऊन नागपूर ते रायगडची ट्रॅफिक मोठ्या याला गती पण मिळेल आणि लोकांची पण सोय होईल। मी परत एकदा आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळे आमच्या मागण्या मी केलेल्या मागच्या वेळेसच्या मागण्या मान्य करून लोकांची सुविधाच्या दृष्टीने मोठं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं। त्यामुळे आम्ही संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी आभारी मानतो। आता आपल्या या कंत्राटदारांना पण एवढंच सांगू शकतो की आपण जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर हा रस्त्याचं काम पूर्ण करून आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्या अशी आपण मागणी त्यांच्याकडे करू। आणि आपण जे नॅशनल हायवेचे इंजिनियर्स आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, अधिकारी आता माझ्यासोबतही आहेत, त्यांचं तेच मानस आहे की आपण तितक्या लवकर दिवस रात्र काम करून ह्या रस्त्याला मोकळं करतो। मुळात माझ्या पत्नीची ती कल्पना होती की त्या मंदिराचे देवस्थान आहे, मातेचं देवस्थान आहे, त्या मंदिराच्या देवस्थानाला थोडीशी जागा मागून बाजूला आपण तिथे एक चांगलं फाउंडेशन तयार केलं आणि या पुलावरून या पुलाचा जो काही नदीचा आमचा देखावा आहे, निसर्गरम्य जागा आहे,
आणि एक सुंदरसं असं लोकांना जाते ते वेळेस आमच्या शंकराचं दर्शन व्हावं असं करून आपण त्या मोठ्या उंचावरती बसलेले शंकराची मूर्ती जी आपली तयार झाली सुरू आहे. आपण नजीकच्या काळात या मंदिराचं काम होईपर्यंत आपण ते सुद्धा काम पूर्ण करू आणि तिथे सुद्धा एक छान आपल्याला दर्शन होईल शंकराचं, एक आमची आठवण राहील. भंडारा तिथून म्हणजे पासिंग होताना सगळ्या ट्रॅफिकच्या लोकांना एक दर्शनी होऊन जाते आणि आमची आठवण आहे सदैव त्यांच्या डोक्यात राहील अशी ती कल्पना माझ्या बायकोची होती आणि मला ती आवडली. तर आपण ते सुद्धा काम पूर्ण करतो.